Shall we start? आपले माईक जरा म्यूट ठेवा, नंतर आम्ही सांगेल तेव्हा ऑन करा. आयन दरवाजा खुली जरा. व्हिडिओ जास्तीत जास्त ऑन ठेवलेत तर बरं होईल, सो दॅट आय कॅन सी. ओके, तर कसे आहात सगळे? आता माईक ऑन करू शकता. स्विच ऑन युअर माईक्स नाव. काही 5 मिनिटं आपण व्हिडिओ ऑन करायचा आहे. व्हिडिओ ऑन तर नेहमीच करायचा आहे. माईक थोडा वेळ 5 मिनिटं ऑन करायचा आहे, नंतर मी सांगेल तेव्हा ऑफ करा. तर हाऊ आर यू ऑल? कसे आहात? गुड. गुड फक्त? ठीक आहे. नेक्स्ट एनीवन? हा सेशन इंटरॅक्टिव्ह असणार आहे. मी एकटी बोलणार नाहीये, प्रवचन नाहीये इथे. मजेत. मजेत. ऑलवेज फिट. नाईस, व्हेरी गुड. अजून मला नाही कळत आहे. And anyone else? Miss Kanchan, how are you? मस्त मजेत. छान, थँक्यू सो मच. नावाने जॉईन व्हा. तुमच्या फोनचा मॉडेल नंबर काय आहे ते मला नाही बघायचं आहे. त्याच्याने हाक मारू का तुम्हाला? 0202 बोला, Vivo 1920 बोला. सतीश. टॅपिंग, एकाचं नाव टॅपिंग आहे. गुड, चालेल. बी इंटरॅक्टिव्ह. तर कसे आहात? मजेत. मस्त. मला हा ग्रुप खूप आवडला आहे. या वेळेचा ग्रुप इज व्हेरी व्हेरी गुड. कारण की उत्तर जो आहे तो मला अपेक्षित येत आहे, मस्त आहे. नाहीतर मी आता एक मंत्र दिला असता तुम्हाला. काय सांगा? रोज आपण कोणाला तरी विचारतो ना, काय ग, कशी आहेस, काय रे, कसा आहेस, काय चाललंय, आणि आपण काय बोलतो तेव्हा उत्तर काय येतं? हाय, चाललंय. हे चालू आहे माझ्या आयुष्यात, ते चालू आहे, गुडघे दुखतायत, हे दुखतंय, ते दुखतंय, चालू आहे. दिवस ढकलतो. आता आपल्याला मंत्र मिळणार आहे. काय बोलायचंय? कोणीही आता याच्या पासून पुन्हा कधी विचारलं काय, कसे आहात, तर काय सांगायचं? 3 गोष्टी. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, आणि मी जबरदस्त आहे. बोला सगळ्यांनी हात वर करून. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. का असं बोलायचं काय? त्याच्या पाठी कारण आहे. काय कारण आहे? मी स्वस्त आहे म्हणजे काय? माझं शरीर एकदम हेल्दी आहे, मस्त आहे, माझी भावना मस्त आहे, मेंटली आय एम व्हेरी फिट, आणि ह्या दोघांतून येणारे रिझल्ट जबरदस्त आहेत. आणि जेव्हा रिझल्ट जबरदस्त असतील आपल्या ऍक्शनच्या थ्रू, माझं लाईफ सुद्धा जबरदस्त असणार आहे. ते मग चाललंय वगैरे असं येणार नाही. ओके, तर ह्या 7 दिवसामध्ये जर आपल्याला पूर्ण लाईफ 360 डिग्रीने चेंज करायचं असेल तर मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, पावलं उचला, मार्ग सापडेल. ओके, तर ह्या 7 दिवसाच्या देखील लेवल 1 च्या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं मी प्रणाली स्वागत करत आहे. वेलकम यू ऑल. मी जेव्हा मेसेज टाकायला सांगितलेला माझ्या टीमला, की टीमला सांगितलं होतं स्पेशली लिहा की मोकळ्या मनाने यायचंय. जेवढ्या मोकळ्या मनाने येऊ ना, तेवढं जास्त ऊर्जा इथून घेऊन जाऊ, आणि तेवढ्याच मोकळ्या मनाने मी सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर आजपासून आपण कशी असणार आहे? स्वस्त, जबरदस्त. व्हेरी नाईस. आय जस्ट लव्ह दिस. ओके, आता हसत राहायचंय. बाकीच्या गोष्टी तर होत राहतील यार, हसत राहणं गरजेचं आहे. मी मगाच्या बॅचला सुद्धा तेच विचारलेलं. हा जो सेशन आहे तो फ्री सेशन आहे. सेशन आहे, फ्री आहे. लेखी लेवल 1 काय आहे आधी आपण ते समजून घेऊ, मग लेखी लेवल 2 काय असतं, 3 काय असतं, ऍडमिशनचं टेन्शन, फीस किती असेल, असे किती प्रश्न आले. टीम कंटिन्यू त्याचे आन्सर्स देते की थांबा, आधी तुम्ही शिकून घ्या. लेवल 1 तर फ्री आहे, शिकून घ्या.
लास्टच्या दिवशी आपण सगळ्या प्रश्न, जोपर्यंत एकही हँड रेस होत नाहीये, खाली होत नाही, तोपर्यंत आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. पण आय गॅरंटी यू त्यातले 70% प्रश्न या 6 दिवसामध्ये आपण कव्हर अप करणार आहोत. आणि लास्टच्या दिवशी फी स्ट्रक्चर काय आहे, कसं असणार आहे, लेखी 2 मध्ये काय शिकवतात, 3 मध्ये काय शिकवतात, नंतर आम्हाला सर्टिफिकेट मिळेल की नाही, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला तेव्हा मिळणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. फर्स्ट जस्ट लिसन आणि अंडरस्टँड. ओके. तर हा लेक्चर मराठीमधून मी फर्स्ट टाइम लॉन्च करत आहे. याच्या आधी मी इंग्लिश मधून करत होते. तर माझ्या मला थोडं मराठीचे वाक्य जरा प्रोसेस करायला वेळ लागतो, तर त्यासाठी मी आधीच तुमची माफी मागत आहे. तर आता आपण सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते, तुम्ही सगळे इथे का आलात? काहीतरी शिकण्यासाठी. चांगला प्रश्न आहे की नाही? सेशन फ्री आहे म्हणून आलो आपण? नाही करण्यासाठी बोला बोला. स्वतःला हील करण्यासाठी. एक सोपं, एक कॉमन उदाहरण, एक कॉमन आन्सर देऊ तुम्हाला. द आन्सर इज टू चेंज माय स्टेट ऑफ लाईफ. तुम्ही आयुष्यात कोणत्याही स्टेट मध्ये असा, कोणत्याही स्टेजवर असा, ती स्टेट आपल्याला चेंज करायची आहे. माणूस सकाळपासून उठतो, रात्रीपर्यंत काम करतो, पोटाची फक्त खळगी भरण्यासाठी नाही, तर स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची ना. प्रत्येक वेळेला आपल्या वेगवेगळ्या स्टेटवर जायचं, पुढे जायचं, पुढे जायचं, पुढे जायचं. स्टेट ऑफ लाईफ चेंज करण्यासाठी आपण धडपड करतो. 2 प्रश्नांची उत्तरं मिळाली. कोणी काय विचारलं तर काय सांगणार? मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग जबरदस्त. तुमच्याशी बोलतच नाहीये. तुम्हाला काय वाटलं? मी इथे उपस्थित किती लोक आहेत? 60. तुमच्याशी बोलते मी तुमच्या सबकॉन्शियस माइंडशी. आज तुमचं अवचेतन मन, त्या सबकॉन्शियस माइंडला आपण रिइम्प्रिंट करणार. आता सगळ्यांनी ना माईक थोडे बंद केले तरी चालतील, कारण आवाज येत आहे. माईक जरा बंद करा, नाही तर माझा आवाजच ऐकू येणार नाही. मॅडम तुमच्याकडून म्यूट करा ना, खूप डिस्टर्ब होतंय. तेच करते. काही काही लोक ना पुन्हा पुन्हा ऑन करत बसलेत ना. ओके. नवीन जॉईन होतात ते सगळे ऑन होऊन येत आहेत. Fine then. We'll start. Almost done. Okay. तर आपल्याला जीवनामध्ये काय हवं आहे? आनंद हवा आहे. दुसरा प्रश्न आहे, इथे आपण आलो स्टेट ऑफ लाईफ चेंज करायला. अजून काय पाहिजे? आतापर्यंत आपण काय बोललो? मला काय नको आहे. देवाला आपण काय सांगितलंय? मला काय नको आहे. बरोबर. आतापर्यंत आपण काय सांगत आलोय? देवा, अशा गोष्टी माझ्या आयुष्यात आणू नकोसा. देवा, हे मला नको आहे हा. पण आपण हे नाही सांगितलं की देवा मला काय पाहिजे. जप कसला करतो? ज्या नको आहेत त्या गोष्टींचा. ज्या पाहिजे आहेत त्या गोष्टींचा जप कधी करणार? मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला घर पाहिजे, मला वेट लॉस पाहिजे, मला पास व्हायचंय, हे म्हणजे पाहिजे हे सांगणं नाही. त्या ब्रह्मांडाची पण एक लँग्वेज आहे, अॅनिमल्सची लँग्वेज आहे, आपण बोलतो पक्ष्यांची लँग्वेज आहे. तर मग या ब्रह्मांडाला भाषा नाहीये का? आहे. पण ती भाषा वापरायची कशी हे आपल्याला शिकणं गरजेचं असतं. ओके. तर आज आपण काय करणार आहोत? त्या जीवनाच्या आनंदाला स्पर्श करून जाणार आहोत. काय करणार आहोत? स्पर्श. रेखी लेवल 1 मध्ये, लेट मी फर्स्ट एक्सप्लेन यू. रेखी लेवल 1 मध्ये, रेखी लेवल 2 आणि रेखी लेवल 3 मध्ये फरक काय आहे? ओके.
सो लेवल 1 ला आपण बोलतो स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी, सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन. काय गरज आहे मला स्वतःची सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करायची? मी तर खूप चांगली आहे, मी तर खूप चांगला आहे. घर बांधायचं असेल ना तर आधी पाया खणावा लागतो, तो भक्कम करावा लागतो, मग घर बांधता येतं. ह्याच्या पुढे जे लोक ही ऍडमिशन घेतील लेवल 2 साठी, लेवल 3 साठी, तुम्ही रेकी हिलर बनणार आहात, प्रॅक्टिशनर बनणार आहात ऑफिशियली, तर त्याआधी स्वतःला त्याच्यासाठी तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी रेकी लेवल 1 आणि त्यासाठी हा पहिला दिवस. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कोणते प्रॅक्टिकल सांगणार नाहीये. रेकी काय आहे हे ऍक्च्युली उद्यापासून आपण शिकणार, पण आज आपण आपल्या घराची झाडलोट करणार. काय करणार? हा जो घर आहे ना त्याची जोपर्यंत मी झाडलोट करत नाही, स्वच्छ करत नाही, त्या जागी मी ही शुद्ध परमार्थी या ब्रह्मांडाची ऊर्जा कशी येऊन बसवणार, कशी जागृत करणार? बरोबर. गणपती घरी येतात, स्वच्छ करतो ना, घर सजवतो आणि मग त्याचं स्वागत करतो. मग ही तर ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. त्यासाठी स्वतःला आधी तयार करणं मेंटली गरजेचं आहे. फिजिकली होतो तयार आपण, मेंटली. रोज आंघोळ करतो आपण, प्रत्येक जण यातलं रोज आंघोळ करतोय, बरोबर. प्रत्येक जण स्वतःची साफसफाई वरून करतो. याची साफसफाई कधी केली आपण? अमित सर, आपण याची साफसफाई कधी केली हो? अनम्यूट करा. तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवली अनम्यूटची. हा बोला, आता झालं. तुमचा आवाज येत नाहीये. ठीक आहे. धनश्री सागवेकर. माझ्या समोर ज्यांचे आहेत त्यांनाच मी प्रश्न विचारणार. आता त्याच्यात राग मानून घेऊ नका. याला विचारलं, मला विचारलं नाही, किंवा मलाच विचारलं. ओके. या धनश्री सागवेकर, टेल मी. याची साफसफाई कधी केली हो पण? आतापर्यंत तरी नव्हतीच केली. कारण आपण विचार नाही केला. आता ह्या विचार नाही केला. आता आपण स्वतःबद्दल विचार करतो त्यावेळेस आपण साफसफाई करतोच. पहिला स्टेप जो आहे आजच्या दिवसाचा, तो आपण हे शिकणार आहे. आजचं कोणतं मी प्रवचन देणार नाहीये. 7 दिवसाचा इथे काय सप्ताह लावलेला नाहीये की कीर्तन केलं, बुवाने येऊन ऐकलं 7 दिवस, माना डोलावल्या आणि गेलो आपापल्या घरी परत भांडण करायला. 7 दिवस मुद्दामून ठेवलंय मी. 7 दिवसाचे प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे. रोज आपण नवीन गोष्टी शिकणार आहोत, कारण की ही एक गोष्ट शिकली तर पुढची गोष्ट येणार, पुढची गोष्ट शिकली की तिसरी येणार. सो लेट मी फर्स्ट टेल यू. पहिल्या दिवशी आपण काय करणार? सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग का गरज आहे? सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन म्हणजे काय? त्याचं काम काय आहे? का मी त्याच्यावर काम करू? मला जर रेकी शिकायची असेल, मी तर म्हणते रेकी शिका, हिप्नॉसिस शिका, न्यूमरोलॉजी शिका, टेलिपॅथी शिका, काही वाटेल ते शिका. या जगातलं आधी काम सबकॉन्शियस माइंडवर करणं गरजेचंच आहे, कारण की यातली प्रत्येक गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरच काम करते. रेकी काय करते? सबकॉन्शियस माइंड सोबत त्या ब्रह्मांडाची ऊर्जा जॉईन करून देते. येणारे रिझल्ट चमत्कारिक असतात. चमत्कार घडत नाही, मी इथे बोलत नाही की चमत्कार घडणार आहे तुमच्यासोबत. जादूची काडी अशी फिरवली की चमत्कार घडतो, नाही होत. असं काही होत नसतं. चमत्काराचा मतलब, त्याचा मिनिंग माहितीये तुम्हाला? आपण केव्हा बोलतो चमत्कार झाला? जेव्हा आपल्याला वाटतं एखादी अशक्य गोष्ट अचानक शक्य होते, तो चमत्कार. बरोबर. तर ही अशक्य वाटणारी गोष्ट जर आपण रोज शक्य करू शकलो तर जीवन किती आनंदी होईल, हो की नाही? त्याच्यासाठी पहिलं पाऊल जे आहे ते म्हणजे माझ्या सबकॉन्शियस माइंड वरती मला काम करणं. जोपर्यंत मी तयारच नाहीये तर मग मी पुढची गोष्ट शिकू शकत नाही. तर पहिला दिवस इज आर सबकॉन्शियस माइंड. उद्यापासून आपण बघणार आहोत रेकी म्हणजे काय, रेकीचे 5 तत्व काय. एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादी गोष्ट आपण शिकणार आहोत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यांना अंडरस्टूड आहे, किंवा ते सगळेच त्याच्यावर मान्य करतील की मला रेकी जर मी शिकते तर मला आधी कळायला नको रेकी म्हणजे काय. पण त्याचसोबत हे पण कळणं गरजेचं आहे की रेकी म्हणजे काय नाही. खूप खूप गैरसमज आहेत, खूप काही समज आहेत. त्यासाठी हे सुद्धा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की रेकी म्हणजे काय, रेकीचे 5 तत्व काय आणि रेकी काय नाही. हे मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगणार आहे की रेकी काय नाही. कारण की पुढे जाऊन तुम्ही हिलर्स म्हणाल, प्रॅक्टिशनर म्हणून काम कराल, तर तुम्हाला असे प्रश्न येतील, तर त्या प्रश्नांचे निरसन तुम्हाला करता येणं गरजेचं आहे.
लेवल 2 लेवल 3 मध्ये तर आपण डीप मध्ये सांगूच, पण एखाद्याला आपण बोलवलंय की लेवल 1 शिकली आम्ही, पण तेव्हा मिळणारी उत्तर प्रश्न जी असतील त्याचं उत्तर तुम्हाला देता यायला की रेकी काय आहे, रेकी काय नाही, आणि ती काय करू शकते. थर्ड लेवल, थर्ड डे will be our aura cleansing, past life meditation, past life regression नाही आहे, past life meditation आहे. नेक्स्ट इज चौथ्या दिवशी आपलं शक्तिपात होणार आहे, अट्युनमेंट, पण तो पहाटे होणारे सकाळी. या सेम 9च्या टायमाला आपण रात्री कधी शक्तिपात करत नाही, त्यामुळे पहाटे होणार आहे. बॅच 1चा एक दिवस होईल, बॅच 2चा नेक्स्ट दिवस होईल. आणि त्याच चौथ्या दिवशी नॉर्मल तुमचा आता 9चा जो टायमिंग आहे त्या दिवशी आपण ऍक्टिव्हेशन करून देऊ त्या ऊर्जांचं आणि प्रॅक्टिकल करू. प्रॅक्टिकल करू म्हणजे काय करू, आपण ऑरा चेक करायला शिकणार आहे, आपला दुसऱ्यांचा ऑरा क्लेन्झिंग म्हणजे आभा मंडळा ते क्लेन्झिंग करायला शिकणार आहोत, बघायला शिकणार आहोत, पाण्याची आणि आपल्या फूडची अन्नाची चव बदली करायला शिकणार आहोत. म्हणजे काय मॅजिक करणार आहोत का, नाही. तुमच्या अफर्मेशनने, तुम्हाला दिलेल्या ऊर्जेने तुम्ही स्वतः तुमच्या बोलांनी आणि तुमच्या स्पर्शाने पाण्याची चव बदली करू शकता, मिठाची चव बदली करू शकता, अन्नाला चार्ज करू शकता. हे सगळे प्रॅक्टिकल आपण कधी करणार आहोत, चौथ्या दिवशी करणार. फिफ्थ डे विल बी आर रेकीची हिस्ट्री सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत चौथ्या दिवशी. 5व्या दिवशी सुद्धा आपण प्रॅक्टिकल करणार. 6व्या दिवशी आपण बघणार की आपले 7 चक्र म्हणजे काय, ते कसे आपल्या जीवनाशी संलग्न आहेत. मग तुमचे फिजिकल प्रॉब्लेम असतील, मेंटल प्रॉब्लेम असतील, रिलेशनशिप्स असतील, फायनान्शियल असतील, कोणतेही जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत त्यांचा संबंध आपल्या शरीर, मन, ऑरा आणि 7 चक्रांशी कशा पद्धतीने आहे. एकदा ते कळलं ना, मग कितीतरी प्रश्नांची उत्तरं ह्या कलहामध्ये, गोंधळामध्ये जे आपण पडलेलो आहोत ना, ते आपोआप मिळते. समोरचा माणूस एखाद्या पद्धतीने वागतो तर तो का असं वागतो ह्याची उत्तरं तुम्ही स्वतःच सांगाल. मग समोरच्यावरती राग येणंच बंद होईल, हसाल, अरे थांब तुझं हे चक्र इम्बॅलन्स आहे का, थांब आपण हेल करून देऊ. राग येईल का मग त्या माणसाचा, नाही. ते सगळं आपण शिकणार आहोत 6व्या दिवशी. आणि 7th डे विल बी आपली डेली प्रॅक्टिसेस मध्ये आपण काय काय इन्व्हॉल्व करायचं आहे. लेवल 1च्या शक्तिपातानंतर लेवल 2 होईपर्यंत. नॉट ओनली दॅट, पुढे आयुष्यभर आपल्याला काय करायचं आहे. आणि 2 गोष्टी मी तुम्हाला एक्स्ट्रा ऍडिशन म्हणून देणार आहेत, ज्या ऍक्च्युली रेकीचा पार्ट नाहीये तरी पण मी इन्व्हॉल्व केलेल्या आहेत रेकी लेवल 1 मध्ये. ते म्हणजे झिबू सिम्बॉल्स. कोणी ऐकले झिबू सिम्बॉल्स म्हणजे काय? ते एंजल थेरपीचा भाग आहे, एंजल्स मध्ये येतं, पण आपण इथे इन्क्लूड करून देत आहोत एक्स्ट्रा म्हणून, कारण की ते तुम्हाला खूप उपयोगी पडेल. ओके. नेक्स्ट इज आहे आपण मनी मंत्र देणार आहोत. हे सगळं आपण 7th डे ला करू. हा स्ट्रक्चर कळला आहे इथपर्यंत? एव्हरीथिंग इज क्लिअर टू एव्हरीवन? ओके. आमचा आता मला सांगायचंय तुम्हाला जीवनामध्ये काय हवं आहे. आता जास्त प्रश्न विचारते मी, उत्तर पण मीच देणार आहे, डोंट वरी अबाउट इट. आता पुढे आपण काय बघणार आहोत ते म्हणजे, हा सेशन फ्री आहे का? बोलायला फ्री आहे, पण इथे इन्व्हेस्टमेंट आहे. कसली इन्व्हेस्टमेंट आहे? कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन. सगळ्यात महागडं काय ह्या जगामध्ये, सगळ्यात महाग काय? त्याचं मोल नाहीये. वेळ गेला तरी परत वेळ येतोय, चक्र चालू येते, बरोबर. पण आता आपण जिवंत आहोत. कशामुळे? श्वासामुळे. सगळ्यात महाग आहे, अनमोल गोष्ट आहे, जी एकदा गेली तर परत नाही मिळू शकणार. पैसा गेला कमवता येईल, पण श्वास एकदा गेला, क्षण गेला, तो परत आणणार नाही. क्षण म्हणजे काय? श्वास आहे. आता पुढे मी शिकवणार आहे श्वासासोबत जगायचं कसं. ती जर स्किल आली ना एकदा ज्या माणसाला, एव्हरीथिंग इज सॉर्टेड हिअर. टाइम, येस, पण त्या टाइमाला जगण्यासाठी पण श्वास पाहिजे ना माझ्याकडे. टाइम असला पण श्वास नसेल तर कसं करू? एखादा माणूस समजा लास्ट स्टेजला आहे, किंवा तो एक्सपायर झालेला आहे, वारला आहे, त्याची डेथ झाली आहे, तर वरून मी कितीही पंपने हवा घातली, ऑक्सिजन लावला, तो माणूस जिवंत होऊ शकतो का? नाही. तर खरा काय आहे आपल्या आयुष्यात? खरं काय आहे? काय आहे खरं? प्रॉस्पेरिटी, अबंडन्स पाहिजे. कमेंट मिळणार ना, तुम्ही मागाल ते हा ब्रह्मांड देणार आहे.
माझ्या स्टुडंटला मी नेहमी हेच सांगते, तुम्ही एक वेळ मागून मागून थकाल, पण हा ब्रह्मांड, ही रेकी शक्ती तुम्हाला देऊन देऊन थकणार नाही. कशी थकेल ती? तिच्याकडे विपुल प्रमाणात आहे, इन्फिनाइट अमाऊंट मध्ये प्रत्येक गोष्टी आहेत, कारण तिनेच तर सगळ्यांना जन्माला घातले, तिनेच अबंडन्स दिलाय, तिनेच पैसा दिलाय, तिनेच ऊर्जा दिली आहे. सोर्स आहे तो. आपण कमी पडतोय मागायला, आणि कसं मागायचं, कसं टिकवायचं. मग देवाला दोष देतो जर नाही झालं तर गोष्टी. आपण काय करतो? गेलेल्या क्षणांची चिंता करत बसतो, भूतकाळाचं चिंतन करतो, चिंता करतो की अरे असं झालेलं त्या वर्षी, अशी वागली, असं झालं माझ्यासोबत, असं झालं, आणि फ्युचरचं टेन्शन घेऊन त्याची प्लॅनिंग करतो. बरोबर? त्या दोन काळांना आपण पकडून बसलोय, पण हे कुठे पकडून बसलोय आपण? वर्तमानात ह्या दोन काळांचा विचार करतोय. बरोबर हो की नाही? जिकडे मला काम करायचंय तिकडे मी कामच नाही करत, आणि नंतर बोलते माझी कामं होत नाहीत. बरोबर? कितीही प्लॅनिंग केली, कितीही विचार केला, कितीही सगळं शेड्युलिंग केलं, तसंच्या तसं उद्या घडणार आहे. ते घडवण्यासाठी ना मला आत्ता प्लॅनिंग करून त्याच्यावर काम करणं, ऍक्शन करणं गरजेचं आहे. नंतर आपण काय बोलतो, अरे दिवस कसे येऊन गेले कळलंच नाही, महिना कसा संपला, अरे वर्ष संपलं काय कळलंच नाही. कसं समजणार? कामच नाही केलं आपण. आपण चिंता केली आणि प्लॅनिंग करत बसलो. हा सेशन ना ट्यूबलाईट आहे, बल्ब सगळ्यांचे आपण उघडणार आहोत. सबकॉन्शियस माइंडचे जे तुमचे फ्रेमिंग आहे, बिलीफ सिस्टीम आहे, त्याला जरा जरा आपण काय करणार आहोत? तोडणार आहोत, जरा डागडुजी करणार आहोत स्वतःची, म्हणजे उद्यापासून आपण रेडी त्या एनर्जीला स्वागत करण्यासाठी. त्यामुळे थोडं पेशन्सली घ्या. काही गोष्टी मी रिपीट करेन. शाळेमध्ये पण पाठ करायला लावायचे ना, जेणेकरून कुठे जायचं एकदा फिक्स झालं सबकॉन्शियस माइंड मध्ये पाढे की येतील, भले 9चा 29चा पाढा येणार नाही, म्हणजे मिनिमम मन लावून केलेले पाढे आपल्याला येतात. सबकॉन्शियस माइंड इज द स्ट्रॉंगेस्ट थिंग इन दिस वर्ल्ड. का असं मी म्हटलं? सबकॉन्शियस माइंड बद्दल मी रिपीटेड का सांगते आहे? आता तुम्ही, मी, या जगातली प्रत्येक व्यक्ती जे आयुष्य जगत आहे ना, दॅट इज द रिझल्ट ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आता जे आयुष्य जगत आहोत, ह्याच्या आधी जे आयुष्य जगलो, ह्याच्या नंतर जे आयुष्य जगलो, हा जो रिझल्ट आहे तो माझ्या सबकॉन्शियस माइंडचा आहे. कसं काय मॅम? सबकॉन्शियस माइंड कुठे, रिझल्ट कुठे? कारण की ह्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जो डेटा स्टोर्ड आहे, तो डेटा आहे ना फक्त ह्या जन्माचा नाहीये, तो गेल्या कित्येक जन्मांचा आहे. तो डेटामध्ये काय आहेत? माझे कर्म आहेत. आपण काय बोलतो, हे तुझ्या कर्माने आले. कर्माने आले म्हणजे कर्म काय असे नावं लिहून सेंटेन्सेस येतात का? नाही. त्याचा डेटा सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. सबकॉन्शियस माइंडचा इफेक्ट माझ्या डीएनए मध्ये आहे. डीएनए चे जे जे जीन्स एक्सप्रेस होतील तसं मी वागणार. मी वागली की माझ्या रोजच्या ऍक्शन मध्ये येणार. ऍक्शन मध्ये आली ती सवय बनणार. सवय बनल्या तर माझा लाईफचा पॅटर्न बनला. असं कित्येक जन्म होत चालला आहे. या जन्मात पण होत आहे. अजून एक डेटा पूर्ण फीड करतोय, पुढे जातोय. त्याचं जरा आपण रिइम्प्रिंटिंग, मॉड्युलेशन, त्याची जरा डागडुजी करायला आपल्याला वेळच नाहीये. आणि म्हणून आपण जेव्हा बोलतो की हे रिपीट पॅटर्न माझ्यासोबत होते, हे सारखं सारखं गोष्टी माझ्यासोबत होत आहेत, तीच व्यक्ती मला सारखी भेटते, तशाच पॅटर्नच्या गोष्टी मला भेटतात, तशाच पॅटर्नच्या व्यक्ती माझ्या समोर येतात, तीच तीच घटना माझ्यासोबत येते. काय येते? कारण सांगू, ह्या पूर्ण जगातली प्रत्येक गोष्ट ना एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवरती व्हायब्रेट करते. उद्या आपण रेकीचं सायन्स समजून घेणार आहोत. प्रत्येक गोष्ट फ्रिक्वेन्सी आहे, ऊर्जा आहे, एनर्जी आहे. म्हणजे काय आहे? तर फ्रिक्वेन्सी आहे. काय आहे? कंपन आहेत, फ्रिक्वेन्सी आहे. प्रत्येक माणसाची फ्रिक्वेन्सी वेगळी, प्रत्येक गोष्टीची फ्रिक्वेन्सी वेगळी. आणि फ्रिक्वेन्सी का फक्त सजीवामध्ये आहे, निर्जीवामध्ये पण आहे. अणू आहे, रेणू आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, न्यूक्लियस आहे, व्हायब्रेट होत आहेत. प्रत्येकाची एक सटल एनर्जी आहे. मग आपण बोलतो मला ज्या नको असलेल्या गोष्टीच मला का मिळतात? ते का होतं? कारण की आपण ज्या स्टेटला व्हायब्रेट करू, त्या स्टेटची समांतर असलेल्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. चांगल्या गोष्टी फील करून नाही बोलत आहे ना आपण, त्याचा आपण अनुभव करून बोलत नाही की देवा मला नवीन गाडी दे. फील करून बोललो का?
नाही. पण एखादी गोष्ट जेव्हा आपली नको असते तर घाबरून फील करून पल्पिटेशन वाटते, सगळं होतं आणि हे नको आहे मला, नको, हे अजिबात करू नको. आपण त्या गोष्टीच्या लेवलला, त्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट झालो, तीच फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट झाली आणि मग तिथेच राहू, तेच तेच बोलत राहिलो, तर तशाच गोष्टी येणार आहेत माझ्या आयुष्यामध्ये. किती सिम्पल लॉजिक आहे की नाही? त्यापेक्षा काय करायचंय, आपण रेकी करून, NLP करून, मेडिटेशन करा, काहीही करा, आपली फ्रिक्वेन्सी वाढवा. आणि मग काय होणार, घरातली, मी काय बोलते नेहमी, घरातल्या एकाने जरी रेकी शिकली, प्रत्येक घरामध्ये रेकी शिका, जेणेकरून एका माणसाने जरी रेकी शिकली ना आणि स्वतःचे व्हायब्रेशन वाढवले, अख्खं घर सुधारतं. अख्ख्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे व्हायब्रेशन तिकडे यायला भाग पडतं. तुम्ही जर समज घरातली एक व्यक्ती, एक समजा महिला, त्या व्हायब्रेशनला जर खूप आनंदी आहे, सगळं करत आहे, तर तिच्या आजूबाजूच्या लोकांना काही कालांतराने त्याच व्हायब्रेशनला यावं लागणार आहे आणि मग सगळं घर तुमचं ट्रान्सफॉर्म होणार आहे एका व्यक्तीमुळे. असे कितीतरी रोजची उदाहरणं आहेत, जे थेरपीज आम्ही घेतो, जे आम्ही सेशन्स करतो, रोजचे किती मेसेजेस, लेटर सुद्धा लिहून येतात आजच्या डेटमध्ये. मॅम मजा येते, जीवन जगताना मजा येते, अजून काय हवंय? जे लोक सुसायडल थॉट्स येतात, सुसाईड केलेली म्हणजे अटेम्प्ट केलेल्या गोष्टी आहेत, ती लोक जेव्हा बोलतात की मॅम अभी तो मजा आ रहा है, किती छान वाटलं पाहिजे आपल्याला. आपण एखाद्याच्या जीवनामध्ये माध्यम बनतोय. ज्यांना जगावंसं वाटत नव्हतं, ती व्यक्ती 15 दिवसाच्या गॅपमध्ये जर बोलते की मला मजा येते, म्हणजे किती छान आहे ही गोष्ट आणि किती सुंदर गोष्ट आहे. मग रेकी हीलर म्हणून, रेकी ग्रँड मास्टर म्हणा, म्हणा NLP मास्टर कोच, काय वाटेल ते म्हणा, पण मला किती आनंद होत असेल. समोरचा रडणारा व्यक्ती जेव्हा हसतो ना मनापासून आणि ब्लेसिंग्स देतो, जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर याच्या पुढे तुम्ही तुमच्यातली काही लोक रेकी हीलर्स बनतील, मास्टर हीलर बनतील, ग्रँड मास्टर बनतील, NLP मास्टर कोच बनतील, पण नियत सोडायची नाही. तो आपल्याला भरपूर देईल आपण एकदा मागायला शिकलो तर. पण एकच नियम आहे रेकीचा, नियत सोडून वागायचं नाही. जे काही कराल ते फक्त चांगल्यासाठीच करायचंय. कारण काय आहे माहितीये का, एक बीज पेरलं तर हजारो बिया येतात, हजारो आपल्याला फळं त्यातून मिळतात. एक बीज रोवायचं आपल्याला, आणि ते जर चांगलं पेरलं तर हजारो मध्ये चांगली फळं खायला मिळतील, आणि ते जर चुकीचं पेरलं तर. अशी खूप लोक करतायत. आता आपण बघणार आहोत, मी जरा स्लाइड तुमच्याशी शेअर करते, नाहीतर असं होईल बुवाने येऊन कीर्तन केलं, आम्ही ऐकलो आणि गेलो. ओके. आणखी रेकीसाठी काही अट नाहीये. माझं सेशन असाच असणार आहे, सिरियस होऊन मी कोणाशी काही बोलणार नाहीये. सिरियस झालं तर तुम्ही झोपाल. इतक्या वर्षाचं ट्रेनिंग घेते. कसं आहे, आज आता जेव्हापासून मी रेकीचं असं ऑनलाईन सुरू केलं आहे, किंवा आधी मी जेव्हा ट्रेनिंग होती तेव्हा सारखं इकडून तिकडून मला चालायची सवय असायची. आता एका जागी बसून बोलावं लागतंय. पण मुद्दा काय आहे, ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवा. खूप सुंदर आहे एनर्जी, खूप पवित्र आहे एनर्जी. टिकवायची कशी ती माझ्यावरती आहे, तुमच्यावरती आहे. देताना मी खुल्या मनाने देणार आहे, काही हातचं राखून देणार नाहीये. कारण की खरं सांगायचं तर हे मी बोलत नाहीये. रेकीमध्ये तुम्हाला पुढे नंतर कळेलच, जेव्हा आपण हिलिंगचं प्रॅक्टिकल घेऊ किंवा लेवल 2 ला जाऊ, ही एनर्जी माझी नाही. स्वतःवर काहीच घ्यायचं नाही. ही एनर्जी माझी नाहीये, ना तुमची आहे ना माझी आहे, ती ब्रह्मांडाची आहे. जेव्हा इकडचं चॅनल आपण ओपन करतो, ती एनर्जी फ्लो व्हायला लागते, ती एनर्जी आपल्या मुखातून बोलत असते. इथे कोणती स्क्रिप्ट लावली का मी वाचून बोलते? नाही बोलत, मी बोलतच नाहीये. तो ब्रह्मांड माझ्याकडून जे बोलवून घेईल, जे वाक्य डिलिव्हर होतील, जे ज्ञान असतो, तुम्ही काही म्हणा, डिलिव्हर होईल, ते त्याचं आणि तुमचं, माझं नाही. ते कोणाचं? तुमचं. घ्या. पण हे 7 दिवस तुम्हाला टिकवून राहणं तुमची जबाबदारी आहे. ओके. प्रत्येक दिवशी आपण नवीन गोष्टी शिकणार आहोत. आज आपण जीवन जगायला शिकलो, जीवन काय आहे ते बघितलं, प्रॉब्लेम कशामुळे आहेत ते बघितलं, काम कोणावर करायचंय ते बघितलं, कसं करायचं उद्यापासून बघणार आहोत. ओके. किती प्रश्नांची उत्तरं मिळाली? पेशन्स. आणखी एक तुम्हाला सांगते, जी काल प्रश्न आली त्याचं उत्तर मी इथे देते, की डोंट वरी, हा सेशन फ्री आहे. हे पण डाऊट होता, हा सेशन तरी फ्री आहे का 7 दिवस, तर हे 7 दिवसाचं सेशन पूर्णपणे फ्री आहे. डोंट वरी अबाउट दॅट. आणि लेवल 2 लेवल 3 चे ऍडमिशन बद्दल
किती फीज असेल, किती दिवसाचं असेल, हे सगळे प्रश्नांची उत्तरं 7व्या दिवशी मिळणार आहेत. पण आय अशोर यू, एवढी गॅरंटी देते की तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती ती फीज अफोर्ड करू शकेल. आणि लेवल 2 साठी वेगळी फी, लेवल 3 साठी वेगळी फी असं मी घेणार नाही. कारण काय, बीज पेरायचे मला पण, माणूस आहे ना मी, मला पण चांगले बीज पेरायचे आणि मग तो मला त्याच्या 100 पटीने देईल ना, मी कशाला टेन्शन घेणार. हा मनी मंत्र आहे. आत्ता पाहिजे तर 7व्या दिवसाचा आत्ता देते मी. 1 रुपया दिला ना तर तो आपल्याला इंटू 4 किंवा इंटू 9 करून देतो. ते द्यायचं कसं ते मी 7व्या दिवशी सांगेन. आता हे जर मला तत्व माहितीये तर मी इथून अडकून ठेवू का तुम्हाला? मी पण तशी वागली तर कसं चालणार. सो लेवल 2 लेवल 3 ची एकत्रित फी असणार आहे आपली. प्रत्येक लेवलची वेगळी फी मी घेणार नाही. आणि आय अशोर यू, तुम्ही सगळेजण ती फी अफोर्ड करू शकता. सो आता ते जर टेन्शन गेलं असेल तर लेवल 1 चांगल्या मनाने तुम्ही पुढे प्रोसीड करा. ओके, फाईन. तर आणखी एक मला ह्याच्यामध्ये क्लिअर करायचं आहे बिफोर वी गो टू दी स्लाइड्स, की ही गोष्ट ना लिहून ठेवायची. पहिली तर गोष्ट लिहायची की मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. ओके, नेक्स्ट गोष्ट काय लिहायची, मला जीवनामध्ये 5 गोष्टी पाहिजे आहेत. काय पाहिजे मला? गाडी बंगला, जेवायला नाही. मला 5 गोष्टी पाहिजे आहेत. कोणत्याही व्यक्तीला पाहिजे असेल त्या 5 गोष्टी लिहायच्या. ह्याच्या पुढे प्रश्नाचं उत्तर आहे की मी इथे का आहे, स्टेट ऑफ लाईफ का चेंज करायचे, मला नेमकं पाहिजे काय मला. परमसुख, समाधान, एक आन्सर आहे इथे, समाधान. आरोग्य, ऐश्वर्य, कलियुगात राहते पैसा पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे. पैसा म्हणजे ऐश्वर्य नाही, अबंडन्स, प्रॉस्पॅरिटी प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि सगळ्या ह्या 4 गोष्टी आल्या आणि पुढचं जीवनच नसेल तर नाही चालणार. दीर्घायुष्य. 5 गोष्टी पाहिजेत आपल्याला जीवनामध्ये. आणि जर या 5 गोष्टी मला मिळाल्या तर मी पुढचा प्रवास करेल ना. नाहीतर इथे पडले, माझ्या मुलाचं हे बाकी आहे, माझ्या मुलीचं ते बाकी आहे, लग्न नाही झालं, असं नाही झालं, जॉब बाकी आहे, करिअर. ह्या 5 गोष्टी मिळवा रेकीचा फायदा घेऊन, आणि त्यानंतर पुढचा प्रवास करू शकतो आपण. रिपीट करू मॅम, प्लीज रिपीट करा. फर्स्ट इज परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, आणि हे सगळं जगण्यासाठी दीर्घायुष्य. बरोबर. आणि ह्या 5 गोष्टी ज्या दिवशी मिळवू, परमसुखात समाधानात जाऊ, तेव्हा काय होणार, सेल्फ, इनर सेल्फ, जो आतला आत्मा आहे त्याची ओळख मला करता येणार. जोपर्यंत मी सगळ्या गोंधळामध्ये आहे की हे बाकी ते बाकी, असं करायचं तसं करायचंय, तोपर्यंत स्वतःची ओळख कशी आपण करून घेणार. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अचीव करा आणि करता करता बॅलन्सिंग करण्यासाठी त्या इनर सेल्फची जागृती करायची. रेकीमध्ये हे होणार आहे, ते कसं करायचं आपण लेवल 3 मध्ये शिकणार. सगळ्या गोष्टी शक्य आहेत पण करणं महत्वाचं आहे. स्लाइड आता दाखवणार आहे, ते सगळं रिव्हिजन आहे, ते सगळं मी आधी बोलून घेतलं आहे तुमच्याशी. ओके, तर सगळे आता तयार आहात का असं जीवन जगण्यासाठी? ओके, तर आता मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. हा 1 तास संपेपर्यंत तुमच्यातील प्रत्येक व्यक्ती काय होणार आहे, भाग्यशाली होणार आहे. लकी. आय एम द लकीएस्ट पर्सन ऑन दिस अर्थ. बोलायचंय का? मी ह्या जगातली किंवा जगातला सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहे. कसं शक्य आहे मॅम? माझ्या आयुष्यात एवढं सगळं चालू आहे. तुम्ही आयुष्यात कोणत्याही स्टेजला, कर्म प्रत्येकाकडे आहेत. भगवंताला चुकले नाही, संतांना चुकले नाही, तर आपण काय, हो ना. तर सबकॉन्शियस ते ह्याच्यातून तरुण निघाले कारण त्यांनी सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट केलं. बसल्या बसल्या अख्खं ब्रह्मांड फिरून येऊन सांगत होते कोणत्या तारखा कुठे आहेत, कुठे काय होणार आहे. का? पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. मग आपले हात पाय कोणी बांधून ठेवलेत का? नाही. आपल्याला पण जन्माला घातले, पुण्य केले म्हणून या देहामध्ये आलो. मी काय अशी परमार्थिक प्रवचन देणारी नाहीये, पण ह्या दोन्ही गोष्टींची जेव्हा आपल्याला बॅलन्स करता येईल ना, मुखातून तो बोलतो आपल्या. आधी मी जर मला हे करायचं, प्रत्येक वेळेला मी फाइंड आउट करत गेली की ह्याला काय सायंटिफिक बेस आहे की नाही.
काय आहे, कशावरती आहे, प्रूफ काय आहे, त्याच्यानंतरच मी यात उतरले. सो आय एम रेकी ग्रँड मास्टर, NLP मास्टर कोच आहे, एंजल थेरपिस्ट आहे, ट्रेनर आहे, कॉर्पोरेट ट्रेनिंग घेतलं, आय वॉज द ट्रेनिंग डिपार्टमेंट हेड, सगळं आहे. पण सगळ्यात आधी मी एक माणूस आहे. त्यासाठी मला जर माझ्यावरती काम करता आलं आणि दुसऱ्यांवरती काम करता आलं, एखाद्याचं आयुष्य जर मी चेंज करू शकली, तर याच्यापेक्षा मोठं कार्य मी काय केलं मग? हेच आहे. संतांनी काय केलं? संत बनायचंय असं नाही बोलत आहे मी, काय कोणती संत नाही, मला माफ करा. पण एक साधा माणूस, एक माणुसकी म्हणून तरी आपण कोणाच्या कामी आलो ना, खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःच करायचंच आहे. पहिला बदल मी, माझा, मग दुसऱ्यांचा. कोणतेही जेव्हा लेवल 2 ला येतात लोक मला मॅम ही केस हँडल करायला घेऊ का? नाही करायची आहे, स्पष्ट सांगते मी. तेव्हा काही कालावधी असतो, तेवढा जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही, काही केसेस आहेत त्या घ्यायच्या नाही. पहिलं काम स्वतः कर, तेवढा पात्रतेचा आपण बनतोच, आणि मग दुसऱ्यांवर. तर आता आपण काय बघणार आहोत, भाग्यशाली का आहे मी? प्रश्न उत्तर राहिलं ना. मॅम प्रश्न विचारला, उत्तर कोण देणार? तुम्ही या जगातल्या सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहात, कारण रोज या पृथ्वीवरून 10 लाख लोक टाटा बाय बाय करतात, पण आपला तो नंबर अजून लागला नाहीये. मग आपण भाग्यशाली नाही? त्या 10 लाख लोकांमध्ये माझा नंबर देवा तू आणला नाहीयेस, मी भाग्यशाली आहे, दररोज आहे. का नाहीये मी? दुसरं रिझन सांगू, ऍक्च्युली एंडिंगला सांगणार होती मी, आता सांगून देते. सेकंड रिझन आहे भाग्यशाली असण्याचं, ते म्हणजे माझे हात पायांना एकदम धडधाकट ठेवलेले आहेत. भले कुठेतरी दुखत असेल, काही आजार असेल, डिसऑर्डर असेल, पण ते चालतायत. किती लोक आज युद्धामध्ये असे आहेत की त्यांना तेवढं सुद्धा करता येत नाही. सकाळी उठल्यावरती त्या देवासमोर मी हात तरी जोडू शकते ना, की थँक्यू देवा, तुम्हाला उठवलंच आज. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला आज उठवलेलं आहे, त्याबद्दल थँक्यू सो मच. हे 2 हात मी जोडू शकते, हा निसर्ग पाहू शकते, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू शकते. मग मी भाग्यशाली आहे. दृष्टिकोन बदला. सगळं समोरच आहे आपल्या, माहित नव्हतं. तिसरी गोष्ट सांगू, तीन रिझन. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे तुम्ही आता कोणत्याही सिच्युएशन मधून सफर शब्द वापरते, सफर करत आहात, मान्य आहे. कोणत्याही लाईफच्या कोणत्याही स्टेज वरती आहात तुम्ही. पैसा असेल, एखाद्याकडे रिलेशनशिप चांगला असेल, एखाद्याकडे खूप पैसा असेल, एखाद्याकडे खूप स्वास्थ्य असेल पण पैसा नाहीये, एखाद्याकडे रिलेशनशिप खूप चांगलं आहे पण स्वास्थ्य नाही. काही ना काहीतरी असतं. कर्म आहेत ना सगळ्यांची, होणार ती गोष्ट, फॅक्ट आहेत त्या गोष्टी. पण आपण हे रिअलाइज करणं खूप, हे ग्राउंडिंग आहे. तुमची ग्राउंडिंग करते मी आता, खूप गरजेचे आहे. ते म्हणजे आज मी कोणत्याही लेवलला असो, कोणत्याही स्टेट ऑफ लाईफ मध्ये असो, पण मी या जगातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन जगते. बरोबर की चूक? कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन मी आज जगते किंवा जगतोय. मग मी भाग्यशाली नाही का? स्वप्नातलं जीवन जगतोय, त्यांना ते मिळत नाहीये. मग माझ्याकडे 2 वेळचं जेवायला आहे, माझे हातपाय आहेत, मी कमवू शकत आहे, मी ड्रीम बघू शकत आहे, मी बोलू शकत आहे, मग मी भाग्यशाली आहेच. प्रत्येक व्यक्ती आज तुमच्यातला भाग्यशाली का नाहीये? आपण आहोत. आपल्याला कोणी शिकवलं नाहीये. शाळेमध्ये हे शिकवलं असतं तर आज किती लाईफ बदलल्या असत्या. गुरुकुलमध्ये हे शिकवायचे, जे बंद केलं. फॅन्सी गोष्टी आणल्या. आता मराठी शाळांसाठी किती चालू आहे. पहिल्यांदा होतं, त्या व्हॅल्यू शिकवायच्या. तर पुन्हा येऊया बॅक टू रेकी. रेकी काय आपल्याला शिकवते? मी प्रत्येक स्टुडंटला हे सांगते, माझ्या व्हिडिओज मध्ये पण पहिलं वाक्य हे असतं की, आता हे वाक्य सुद्धा तुम्ही लिहून घ्या. रेकी ही शिकण्याची कला. माझे शब्द आहे का? शिकण्याची कला नाही. कला बोलते मी, अभ्यास बोलत नाहीये, किंवा शक्ती बोलत नाहीये, किंवा टेक्निक बोलत नाहीये मी. रेकी ही शिकण्याची कला नाही. मग रेकी काय आहे? रेकी ही जगण्याची कला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलाला रेकी आपल्याला शिकवते जगायचं कसं. आता रेकी हा शब्द वापरते, रेकी म्हणजे काहीतरी वेगळं आहे, फॉरेन शब्द आहे बाबा, ते काहीतरी वेगळं आहे. रेकीचा मूल अर्थ म्हणजे उद्यापासून मी सांगणार आहे, आता मी तुम्हाला सांगते, रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. जपानचा शब्द आहे रेकी, पण मराठीमध्ये आपल्या भारतामध्ये त्याचा अर्थ काय? ब्रह्मांडीय ऊर्जा.
ती ऊर्जा मला प्रत्येक क्षणाला प्रत्येक पावलाला शिकवते की मी वागायचं कसं, मी बोलायचं कसं, मी विचार कोणते करायचे आणि मी कर्म काय करायचे. हेच आपले संत शिकवतात, हेच आपले अभंग आहेत, हेच आपले ओव्या आहेत, हीच आपली ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काय एक तरी ओवी अनुभवावी असे ज्ञानेश्वर महाराज का बोलले, एक तरी ओवी अनुभवा. कारण त्यांच्या प्रत्येक ओवीमध्ये एकच अर्थ आहे. मग तुम्ही त्यातली कोणती पण ओवी उचला आणि अनुभव करा. देव ना आळशी आहे, माहितीये तुम्हाला? देव आळशी का? अरे किती लोकांना तो एकटा पुरणार? सगळ्यांमध्ये ती ऊर्जा देऊन टाकली. आपापले जगा. एक नियमावली बनवली, एक इन्स्ट्रक्शन बनवले आहेत, बरोबर? एक सेट बनवून दिला आहे आणि तो झोपायला गेला आहे. महाविष्णूचा अवतार कसा झोपलेला बघतो ना आपण, त्याच्या नाभीतून पूर्ण ब्रह्मांड तयार झालेला आहे, तो झोपलाय आरामात. देव झोपेल का? मॅम काय बोलताय, देव झोपतो का असा? आपल्यातला देव झोपलाय, जागा करा त्याला. आपल्या नाभीमध्ये पण तेवढ्याच नाड्या आहेत. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी बोलतो ना आपण. जे ब्रह्मांडात आहे ते माझ्या पिंडात आहे, माझ्या पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. पिंडाचं दान कशाला करता मग? कारण की तेच ब्रह्मांड. देवाच्या मूर्तीचं दान करा ना. हा प्रश्न मी विचारायचे पहिले. पिंड दान काय? काय पिंड म्हणजे काय? पिंड म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्मांड म्हणजे पिंड. नद्या नाल्या तिकडे आहेत तर माझ्यामध्ये पण आहे, आकाश माझ्यामध्ये पण आहे, तत्व आहे, पृथ्वी आहे, सगळं आहे. तारे आहे, 2 कानाखाली मारले तर तारे चमकतात आपल्या. तारे आहे, दिसतात, उघड्या डोळ्यांनी बघू शकतो आपण. लेवल 3 नंतर तर उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. कनेक्ट होणं गरजेचं आहे, आत्म्याशी आत्म्याचं कनेक्शन गरजेचं आहे. त्यासाठी परत आपण सबकॉन्शियस माइंड वरती येणार. सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करायचं आहे. म्हणजेच त्या सबकॉन्शियस माइंडला मला ट्रेनिंग द्यायची आहे. काय करायचं आहे? आपल्याला ट्रेनिंग द्यायची आहे. ट्रेनिंग 3 गोष्टीने आपण करणार आहोत. पहिला आहे अफर्मेशन, दुसरा आहे व्हिज्युअलायझेशन, तिसरा आहे मेडिटेशन. अफर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह शब्दांचा संचय अशा प्रकारे केलेला आहे की ती माझ्यासाठी काम करतील. खूप लोकांचं अफर्मेशन मॅनिफेस्टेशन काम करत नाही का? कारण फक्त तोंडाने बोलतोय, पोपटपंची चालू आहे, मनातून भावना उत्पन्न करून व्हायब्रेट करत नाही. आतमध्ये माझे ते केमिकल सिक्रेटच होत नाही, हॉर्मोन सिक्रेटच होत नाही. तो ब्रह्मांडाला कसं कळेल? ब्रह्मांडाची भाषा आहे व्हायब्रेशन. ब्रह्मांडाला दुसरी कोणतीही भाषा कळत नाही, फक्त कंपन कळतात. सगळ्यात हायेस्ट व्हायब्रेशन कोणतं आहे तुम्हाला माहितीये? ब्रह्मांडाचं मनी एनर्जी. म्हणून ती अचीव्ह करणं डिफिकल्ट आहे ना. तेवढे पुण्य पण कमावे लागतात. जर मनी भेटलं तर स्वास्थ्य नसतं, स्वास्थ्य भेटलं तर मनी नसतो. प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेट करत वरती जायचंय. 7 चक्र काय शिकवतात ते आपण बघूच. तर आता आपल्याला काय करायचं? अफर्मेशन कळलं. व्हिज्युअलायझेशन, सफेद हत्ती इमॅजिन करा. सगळ्यांनी डोळे बंद करा, सफेद हत्ती बघा. दिसला का सफेद हत्ती? नाही दिसणार ना. प्रयत्न करावा लागेल सफेद हत्ती बघायचा. कारण आतापर्यंत कोणता हत्ती बघितला? ब्लॅक कलरचा, ग्रे कलरचा हत्ती बघितला. दिस इज द पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. जोपर्यंत बघत नाही, कनेक्शन कसं होणार? मला गाडी घ्यायची आहे, गाडी घ्यायची, जा शोरूम मध्ये जा, त्या गाडीसोबत एक स्वतःचा फोटो काढ. त्या गाडीमध्ये टेस्ट ड्राईव्ह द्यायला पैसे नाही लागत, टेस्ट ड्राईव्ह घेऊन ये. त्या गाडीच्या ऊर्जांशी कनेक्शन प्रस्थापित करा. अँड इट वर्क्स लाईक मॅजिक. जोपर्यंत मला माहितीच नाही मला काय हवंय एक्झॅक्टली, हा ब्रह्मांड काय देणार मला? फक्त मी बोलते गाडी दे. अरे तो विचारतो कोणती गाडी पाहिजे, कधी पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे, ते पैसे तुला पाहिजेत की नको, स्वतः घ्यायचेत की गिफ्ट पाहिजे, सांगा ना त्याला. आपण सांगता येत नाहीये आपल्याला, ते आपण आता शिकणार आहोत. तर व्हिज्युअलायझेशन सगळ्यात पॉवरफुल टेक्निक तुम्ही विचारली तर मी बोलेल व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलाइज करा, कनेक्ट करा आणि ऊर्जा समतोल अलाइन करा. अफर्मेशन द्या आणि तुमच्या समोर होईल. पण सातत्य पाहिजे. एका दिवसात होणार नाही या गोष्टी. काय मॅजिक नाहीये. मी ते कोणते जादूचे प्रयोग सांगत नाहीये. स्पष्ट सांगते, इथे कोणती जादूची काडी उद्यापासून फिरवली जाणार नाहीये. तूप खाल्ल्यावर रूप येतं आपल्याला? नाहीये. सातत्य लागतं. तर नेक्स्ट काय होतं? मेडिटेशन. किती लोक याच्यात मेडिटेशन करतात, ध्यान धारणा करतात? अरे बापरे, मेडिटेशन करायला बसवणार की काय? कारण मेडिटेशन करायला बसलो तर अख्खं जग फिरून येतो आपण. जमतच नाही करायला. आता मला सांगा, धनश्री सागवेकर, ओके, व्हॉट इज मेडिटेशन डिअर?
ओके, खूप लोक करतात. व्हॉट इज मेडिटेशन? सागवेकर कुठे? हा, व्हॉट इज मेडिटेशन? व्हेरी नाईस, खूप लोक करतायत, म्हणून तर आपलं सूर जुळले आहेत. 10 मिनिटं का होईना करायचं. मनशांती वाईस, मनशांती. ओके, येस. धनश्री आता माझ्या समोर आहेत, त्यांना सांगते मी. अनम्यूट. हा, To बोला. find yourself. ओके. To find yourself for our म्हणजे आपल्या समाधानासाठी आपल्याला शोधायचं. ओके, काहीच न करणे म्हणजे मेडिटेशन? अरे नाही, करायचे आपल्याला मेडिटेशन. कसं आहे मी सांगते तुम्हाला. मेडिटेशन म्हणजे काय माहितीये का? आता आपण काय बोललो? येस, ब्रीदिंग आहे. व्हेरी गुड. सगळ्यात महाग गोष्ट कोणती होती? आपली श्वास होती. मेडिटेशन म्हणजे प्रत्येक क्षणाला जगणं आणि त्या क्षणावरती फोकस करणं. एखादी गृहिणी जर सुंदर स्वयंपाक करत असेल, फुल फोकसने, ती मेडिटेट करते. मेडिटेशन म्हणजे डोळे बंद करून ध्यानाला बसणं नाही. ध्यान हा शब्दाचा अर्थच आपल्याला कळला नाही. ध्यान, फोकस देऊन करा, मेडिटेशन झालं. आणि तीच गोष्ट जर ब्रह्ममुहूर्तावर उठून केली तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तेव्हा झोपेतून उठत असतं. त्यालाच आपण सांगणार, बाबा ह्या गोष्टी मला करायच्या आहेत. आपल्याला मेडिटेशन केल्यावरती तो दिवस चांगला का जातो? जर मेडिटेशन ट्रेनर कोण ह्याच्यामध्ये असेल तर त्यांचे क्लायंट्स बोलत असेल, आजचा दिवस चांगला गेला मॅडम किंवा सर. का चांगला जातो? कारण आपण सबकॉन्शियस माइंडला झोपेतून उठतो, आपण जेव्हा तो पण उठत असतो, तर आपण त्याला अल्फा स्टेटमध्ये जाऊन किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन त्याला सांगतो की हे मला पाहिजे, हे सगळं मला व्हिज्युअलाइज केलं. आपण काय करतो? व्हिज्युअलाइज करतो मेडिटेशन मध्ये. आपण काय करतो? अफर्मेशन देतो मेडिटेशन मध्ये, बरोबर? म्हणजेच काय, सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करतोय. आणि तो सकाळी जेव्हा उठतो, सगळं काम करायचं, त्याला आता कळलंय, त्याची फॉर्मॅटिंग झाली सकाळी पहाटे उठल्यावरती, तर दिवसभर तो तुमच्याकडून तेच काम करून घेतो. मग आपण बोलतो, अरे आजचा दिवस खूप छान गेला मेडिटेट केल्यावर. हे मेकॅनिझम कळलं ना एकदा, तर मग जीवन आनंदी का नाही होणार आहे? मेडिटेशन म्हणजे प्रत्येक श्वासासोबत जगणं. आज, उद्या नाही, पाठी नाही, आज. मग तुम्ही घरातली कामं करा, अगदी लादी पुसा, जेवण बनवा, ऑफिसमध्ये काम करा, फिरायला जा, तुम्ही सिंगिंग करा, डान्स करा, ड्रॉइंग करा, काही करा, फोकस करून करा, ते तुमचं मेडिटेशन झालं. हा मेडिटेशनचा अर्थ किंवा व्याख्या. लिव्ह विथ युअर ब्रेथ. ब्रेथ म्हणजे मेडिटेशन नाही, तर प्रत्येक क्षणाला जगा. एक गोष्ट ना नेहमी लक्षात ठेवा, कसेही आपण जगलो, कसेही जगलो, आयुष्य संपणार आहे, बरोबर? कसेही जगलो, हसत जगलो, रडत जगलो, काही आयुष्य संपणार आहे. मग तेच आयुष्य चांगलं हसत जगलो तर काय प्रॉब्लेम आहे? दोन गोष्टी खऱ्या आहेत, जन्म आहे, मृत्यू आहे, मध्ये प्रवास आहे. त्याच्यामध्ये काय दिलाय? श्वास दिलाय माझा. जोड त्या ऊर्जेची आहे, हात धरायचा रेकीचा, बरोबर आहे? प्रवास करायला निघालोय, इकडे पाय टाकू का तिकडे पाय टाकू? डिसिजन सबकॉन्शियस माइंड घेणार फोकस होऊन. ऊर्जा माझा परमेश्वर बोला, सद्गुरू बोला, ब्रह्मांड रेखी, तो मला ऊर्जा देणार आहे. हात धरायचा रेकीच्या टेक्निक्सचा आणि चालायचं पुढे. किती सोपी गोष्ट आहे, अवघड आपण केली आहे. आता कळलं रेकी म्हणजे काय, उद्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. रेकी म्हणजे काय? जगणं शिकवते पावला पावलाला. ज्ञानेश्वरी काय शिकवते? जगणं शिकवते. शरणागती घ्या, पुढे जा. शरणागती कोणाजवळ घ्या? ब्रह्मांडाकडे. आपले माइंड दिवसभरासाठी फ्रेश आणि एनर्जेटिक राहतो. हो, का राहतो? कारण की याचं पाठचं लॉजिक हे आहे. ओके, त्यासाठी हे करणं गरजेचं आहे. मगाचपासून बोलते मी, शेअर करेल. आता फायनली आय एम शेअरिंग युअर पीपीटी. पीपीटी दिसते सगळ्यांना? येस की नाही? नाही दिसत आहे? आता दिसेल. दिसली? ओके. So this is Reiki 1, what we are starting from here. Subconscious mind काय आहे? I have already explained you.
कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडचा फरक काय आहे? तर कॉन्शियस माइंडची पॉवर जी आहे ना, कॉन्शियस माइंड म्हणजे काय, आता तुम्ही माझ्यासमोर आहात, बसला आहात, विचार करत आहात, बरोबर शिकवते की चुकीचं शिकवते, हे असं आहे की बरोबर आहे, अनालाइज करतोय आपण प्रत्येक गोष्टीला. तर ते काम कोणाचं आहे? आपल्या चेतन मनाचं, कॉन्शियस माइंडचं. पण त्याची पॉवर फक्त 10%च आहे. मेन जी पॉवर आहे 90%, तर ते सबकॉन्शियस माइंड मध्ये दिसत नाही आपल्याला. विच इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर इमोशन्स, हॅबिट्स, इंट्युशन्स, संकेत, थर्ड आय ऍक्टिव्हेशन, या सगळ्यांसाठी, हॅपीनेस, मेमरी, या सगळ्यांसाठी जबाबदार कोण आहे? सबकॉन्शियस माइंड. पण त्याला आपण युजच नाही करत, हार्डली 1-2% युज करतो. त्याला युज खरं तर केलंय आपल्या संतांनी, महात्म्यांनी, आपल्या साधू संतांनी. म्हणून बसल्या बसल्या जगामध्ये काय चालू आहे दिसत होतं. एकाच वेळेस 4 ठिकाणी ते अस्तित्वात होते. कसे होते? सबकॉन्शियस माइंडचं त्यांनी ट्रेनिंग केलेलं. जन्मताच आले का ते असे? कर्माने त्यांना माहिती आहे, त्यांना हे कर्म करायचे होते, पण त्यांनी सुद्धा एफर्ट्स टाकले, सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट केलं. आपल्याला थोडंफार का होईना या वाटेवर जायचं. ओके, हे आपण सांगितलं अफर्मेशन म्हणजे काय आहे. आजकाल खूप पॉडकास्ट आणि व्हिडिओज मधून आपण अफर्मेशन काय आहे बघतोय. तर अफर्मेशनचा अर्थ शोधा, साधा, सिंपल. आपले मंत्र माहिती आहेत, आपल्या ह्याच्यात मंत्र असतात. आपण किती भारी शब्द वाटतात, तंत्र, मंत्र, यंत्र. काय आहे तंत्र? म्हणजे काय ते जादूटोणा वाटतो? अरे आपलं शास्त्र आहे ते. मंत्र आहे, तंत्र आहे, यंत्र. तर एकीमध्ये तंत्र, मंत्र, यंत्र काय आहे? अफर्मेशन इज युअर मंत्र. मग तुम्ही प्रार्थना बोला, आरती बोला, ओव्या बोला, अभंग बोला, नाहीतर मंत्र बोला. दॅट इज द व्हायब्रेशन विच यू क्रिएट इनसाइड युअर बॉडी अँड अराउंड युअर ऑरा, किंवा आपल्या घरामध्ये. दॅट इज युअर अफर्मेशन. पॉझिटिव्ह, सकारात्मकतेने व्हायब्रेट होणाऱ्या शब्दांना एकत्रितपणे संचय केलेला आहे, फ्रेमिंग केलेला आहे, ते म्हणजे अफर्मेशन. व्हिज्युअलायझेशन काय हे सांगितलं आहे, मेडिटेशन म्हणजे काय हे सुद्धा आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. या डॉक्टर मसारू इमोटो यांनी काय केलं आहे, याने एक्सपेरिमेंट केले पाण्यावरती. आम्ही जे बोलली, तुम्ही पाणी चार्ज करू शकता, पाण्याची चव बदली करू शकता, अन्नाची चव बदली करू शकता. तर दिस एव्हरीथिंग इज सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक्स. त्यांनी काय केलं, फुजिवारा डॅम मधून पाणी आणलं. त्या डॅमला काही मिनिटं, 5-6 मिनिटं प्रेयर्स दिल्या, म्हणजे अफर्मेशन दिलं, चांगल्या भावना पोहोचवल्या. काही मिनिटांनी त्या पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर अशा पद्धतीने चेंज झालं. काय केलं त्यांनी? काही केमिकल रिएक्शन केली का त्याच्यावर बसून? नाही, जस्ट अफर्मेशन. जर टेस्ट ट्यूब मधल्या पाण्यावरती हा इफेक्ट येऊ शकतो, तर माझं शरीर किती टक्के पाण्याने भरलेलं आहे, माझ्या शरीरावरती इफेक्ट नाही येणार का? रेकीमध्ये फक्त फिजिकल हिलिंग नाही, तर तुमच्या सगळ्या फॅक्टर्सला रेकी टिक करते. फिजिकल, फायनान्शियल, रिलेशनशिप्स, अजून कोणत्याही तुमच्या फॅक्टर्स मध्ये काही इश्यू असतील, दॅट कॅन बी डेल्ट विथ रेकी. ओके, उद्या आपण ते बघणारच आहोत, काय करू शकतो, काही नाही करू शकत. अफर्मेशन वर्क्स 100%. इट चेंजेस द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ वॉटर. माझा मॉलिक्युलर स्ट्रक्चर पण चेंज होणारच आहे. ओके, वॉटर मॉलिक्युल्स आफ्टर एक्सपोजर टू द मोबाईल किंवा मायक्रोवेव्ह, कोणताही आपण जे डिजिटल गॅजेट्स आहेत त्याला आपण जेव्हा पाणी एक्सपोजर केलं, त्यांनी किती तास? 4 तास. आपण तर किती तास एक्सपोज असतो. त्या पाण्याचं स्ट्रक्चर सुद्धा फक्त अफर्मेशनने त्यांनी चेंज करून दाखवलं. अशा प्रकारचे सुंदर मॉलिक्युलर स्ट्रक्चर तयार झाले. यू कॅन गो अँड फाइंड आउट ऑन गुगल. गुगल बाबा की जय. काय समजलं नाही तर कुठे जातो आपण? गुगल बाबा, बरोबर. त्याच्याकडे जायचं, प्रश्न पडला तिकडे उत्तर द्यायची. पण नको त्या गोष्टी शोधायला जायचं नाही. स्वतःच्या डोक्याचा खुळखुळा करून घ्यायचा नाहीये आपल्याला. कारण कितीही चावी मारा, काय होणार आहे? जेवढी चावी या रामाने जितनी काय होतं, जितनी चावी भरी रामने उतना चले किलोना. ठीक आहे, त्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला वागायचं आहे. सेकंड आहे, त्याने एक्सपेरिमेंट केला फूड वरती. आपण जे बोलतो, आपण फूड चार्जिंग करू शकतो. खूप सारे आहे जे आपल्याला डिसऑर्डर्स, डिसीज असे वाटतात की क्युअर होणार नाहीत, अनक्युअरेबल आहेत, ते सुद्धा फक्त पाण्याचा चार्ज करून आणि फूड चार्जिंगने आपण क्युअर केलेले आहेत. आणि हे सायंटिफिक रिपोर्ट्स आहेत. खूप साऱ्या हिलर्सने, इवन आय हॅव वर्कड ऑन इट, खूप साऱ्या हिलर्सने फक्त अफर्मेशन देऊन, पाणी आणि फूड चार्ज करून आपण ते रिझल्ट आणलेले आहेत. तर एक छोटा एक्सपेरिमेंट होता. त्यांनी काय घेतलं, राईस घेतला, भात घेतला, 2 बरण्यांमध्ये ठेवला,
एकाला लव्हचं अफर्मेशन दिलं, ती ऊर्जा दिली लव्हचं. दुसऱ्याला काही नाही, न्यूट्रल ठेवला. तिसऱ्याला जाणून बुजून हेट. तर काय झालं, काही पर्टिक्युलर दिवसासाठी तो एक्सपेरिमेंट केला. हा काय झालं, जो नॅचरल पद्धतीने तो खराब व्हायला त्याच्या हिशोबाने लागला, जी नॅचरल प्रक्रिया आहे. तिसरं काय झालं, ज्याला जाणून बुजून हेट दिलं, तो लवकर लवकर त्याला काय झालं, तो डिस्ट्रॉय व्हायला लागला, खराब व्हायला लागला. पण ज्याला मात्र लव्हचं अफर्मेशन दिलंय त्याने काय केलं, प्रकृतीच्या नियमाच्या अगेन्स्ट जाऊन तो प्रिझर्व झालाय. एका फूड वरती डेड थिंग आहे ही, ठीक आहे. 3-4 दिवस हा भात असा ठेवला तर तो लाईव्ह आहे, लाईफ आहे त्याच्यात नाहीये. त्याच्यावर जर काम करू शकतो तर माझं शरीर, माझं मन, माझं 7 चक्र, माझा ऑरा मी का नाही बदलू शकत आहे. हे आपण रोज करतो. डोंट थिंक ऑफ व्हाईट एलिफंट, बट काय होणार, ह्यातलं आपण डोंट नाही काढलं, काय बघितलं, थिंक ऑफ व्हाईट एलिफंट. असं का, कारण ब्रह्मांडाला ह्या डोंट, नाही, नको ही भाषा नाही कळत, कारण त्यांचं व्हायब्रेशन खूप लो आहे. व्हायब्रेशन नाहीये या निगेटिव्ह गोष्टींमध्ये. व्हायब्रेशन कशात आहे, थिंक ऑफ व्हाईट एलिफंट. जर तुम्ही जिवंत माणसं, जेव्हा मी बोलते डोंट थिंक ऑफ व्हाईट एलिफंट, तरी पण आपण व्हाईट एलिफंट बघतोय का, कॅप्चर काय केलं, व्हाईट एलिफंट. डोंट कॅप्चर केलं का तुमच्यापैकी कोणी, मग हा ब्रह्मांडाकडून अपेक्षा का धरायची डोंट कॅप्चर करायची. देवा मला हे दिवस दाखवू नको, आतून ते दिवस दिसतायत, ते दिवस फील करतोय. ब्रह्मांड डोंट नाही करणार, ओके तू फील करतोय म्हणजे तुला हे पाहिजे, ठीक आहे चल घे. व्हायब्रेशन, ईच अँड एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन. आपल्याला त्या स्टेट ऑफ व्हायब्रेशनला, फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करायचं आहे, मगच त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण अट्रॅक्ट करू शकतो. हेच आपण रेकीच्या माध्यमातून करतो. व्हिज्युअलायझेशन इज डन, मेडिटेशन इज कट. विथ एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक यू मेडिटेट. सोपं आहे की नाही. 21 डेजचं चॅलेंज मी तुम्हाला देते, तुम्हाला टास्कच दिला नाहीये. पहिल्या बॅचला तर पहिला टास्क देऊन टाकलेला मी. आता सगळ्यांनी लिहून घ्यायचंय, पहिला टास्क तुम्हाला देते, स्वतःची एक सेल्फी काढायची आहे, सगळ्यांनी कंपल्सरी काढायची आहे, आणि 7व्या दिवशी परत एक सेल्फी काढायची आहे. हे 2 टास्क आज एक करायचे, एक 7व्या दिवशी. हा पहिला टास्क. दुसरा टास्क, जीवनामध्ये ज्याही गोष्टी नको आहेत, अगदी नको आहेत, किंवा कचरा आहे पडलेला, तो लिस्ट डाऊन करायचा आहे. ज्याही गोष्टी मला नको आहे जीवनामध्ये त्या पेपरवरती लिहायच्या आहेत. पुढचे 21 दिवस तो पेपर फाडून फेकून द्यायचा. नको आहेत ना, मग फेकून द्या. कधी कधी ना आपल्याला फिजिकली काही गोष्टी कराव्या लागतात ऍक्च्युअली, फाडून फेकणं वगैरे, कारण की आपल्याला काय याला सांगावं लागतं, ऑल इज वेल बोलावं लागतं ना, की मनातल्या मनात विचार केला ऑल इज वेल, ऑल इज वेल नाही सांगावं लागतं, थांब जरा बाबा होईल सगळं नीट. 21 डेज लिहून घ्यायचा हा टास्क कंपल्सरी आहे. त्याच्यानंतरच बदल तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही स्वतः अनुभवाल 21 दिवस संपेपर्यंत त्यातली जी 10 गोष्टींची लिस्ट होती ती 1 वर 2 वर आलेली आहे. तर त्या गोष्टी प्लीज करा आणि तुमचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या. आणि तिसरा टास्क तुम्हाला आहे, तो म्हणजे सांगते मी काय करायचं आहे. आता मला यातलं सांगा, तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत दिवसभर, त्या जरा लिहून ठेवा. जरा बघू दे मला, लिहिता येत आहेत का तुम्हाला. जास्त नाही, 5 जर लिहिल्या तरी चालते. सगळ्यांनी लिहा. आजचा सेशन जरा आपला मोठा होईल. 10 वाजले, ठीक आहे. लिहिला सगळ्यांनी? लिहिला असेल तर जरा बाजूला ठेवा. पुढचं मी सांगते, याच्यावरती या मुद्द्यावरती येईलच मी. पुढचं सांगते की तुम्हाला काय करायचं आहे. ओके, हे 3 टास्क सांगितले. पुढचा टास्क काय आहे की मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचंय. तर काय करायचं, इन्स्ट्रक्ट ओनली दॅट व्हॉट यू वॉन्ट. काय पाहिजे ते सांगायचं आहे. रात्री झोपायच्या आधी हे 2 हात जे देवाने दिलेले आहे, शाबूत ठेवलेले आहे, त्याच हाताने आपण सांगायचं आहे की हे ब्रह्मांड आणि हे देवा, आतापर्यंत तुम्हाला जे काही दिलं, जे काही देणार आहेस त्याबद्दल मी तुझी आभारी आहे, तुझा आभारी आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा, त्या आत्म्याचा मी आभारी आहे. माझ्या आयुष्यात असलेला प्रत्येक व्यक्ती आत्म्याचा मी मनापासून आभारी आहे. किती सेकंद लागले बोलायला? हा तुमचा टास्क आहे. आता याच्या पुढे रेकी लेवल 1 ला जा, 2 ला जा, 3 ला जा. आयुष्यभर हा टास्क करायचा आहे. ग्रॅटिट्यूड बोलतात याला,
किती तासन तास लोक, मला तर एकाने सांगितलेलं की मी अर्धा तास मॅडम ग्रॅटिट्यूड करते. अर्धा तास लागतोय. काही सेकंदाचं काम आहे. ऊर्जा जनरेट करा, फ्रिक्वेन्सीला जा आणि अचीव करा. ओके. नेक्स्ट थिंग, बिफोर बेड अँड फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. सकाळी उठल्यावरती पुन्हा थँक्स बोलायचं की त्या 10 लोकांमध्ये माझा नंबर लावलेला नाहीयेस, मी जिवंत आहे, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती आज उठलेला आहे, जागा आहे, थँक्यू सो मच. आणि तुझ्या पुढे मी आता उभी आहे, सगळे हातपाय माझे शाबूत आहेत, थँक्यू सो मच. बस किती सेकंड लागले, उठून डबा बनवायचाच आहे, उठून ट्रेन पकडायचीच आहे, 1 सेकंड सतत बोला. दुसरा काय, या सबकॉन्शियस माइंडला आपल्याला आता ट्रेन करायचं आहे. काय पाहिजे तिथेच फोकस करायचे, नाही पाहिजे तिकडे फोकस करू नका. कारण काय, जिकडे फोकस करू ती गोष्ट एक्सपांड होते. लहानपणी खेळायचो ना आपण, जिकडे फोकस करू ती गोष्ट एक्सपांड होणार. एक बी आपण पेरला, हजारो बिया मिळणार. मग चांगल्या गोष्टी पेरा ना, चांगले विचार जर पेरले. ओव्हर थिंकिंग केव्हा येते, एक छोटासा चुकीचा विचार आला की त्याची ओव्हर थिंकिंग, तिथे फोकस गेला की झाली ओव्हर थिंकिंग झाली. चपाती करताना, पीठ मळताना झालं 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 झालं. आपल्या हातात नसतं ती गोष्ट. एक तर आपली नव आहे, तिला फक्त एकच काम दिलं आहे, विचार करणं. दिवसाला ती 70 ते 80 हजार विचार करते, एक नव. तिचं कामच ते. मग तिला जर आपण वळवलं, ट्रेन केलं की तू चांगलेच विचार कर, मग किती रिझल्ट येतील मला, बरोबर की नाही. ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, नेव्हर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. किती सोप्या गोष्टी आहेत पण त्या करायला अवघड वाटतात ना. करणं गरजेचं आहे, उतरणं गरजेचं आहे. बी युअर ओन बेस्ट फ्रेंड. प्लॅन युअर 24 hours. का प्लॅन करायचे, लेवल 2 ला लेवल 3 ला गेल्यावरती तुम्हाला कळेल का प्लॅन करावे लागतात. त्याचं उत्तर पण मी आता देते. तेव्हा तर तुम्हाला आपल्याला गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे प्लॅनिंग गरजेची आहे. आता प्लॅन का करायची 24 तास, का, रस्त्यावरती काम करणाऱ्या माणसाकडे पण 24 तास आहेत, भीक मागणाऱ्या व्यक्तीकडे पण 24 तास आहेत, अंबानीकडे पण 24 तास आहेत, नोकरी करणाऱ्याकडे पण 24 तासच आहेत, बिझनेस करणाऱ्याकडे पण 24 तास आहेत. आपल्या शिवाजी महाराजांकडे पण 24 तासच होते. पण प्रत्येकाची अचिव्हमेंट वेगळी आहे, कारण की विचारसरणी वेगळी, सबकॉन्शियस माइंड वेगळ्या लेवलला काम करते, म्हणून अचिव्हमेंट्स वेगळ्या आहेत. म्हणून आपण लेवल लाईफच्या त्या स्टेजला आहोत अडकून. अजून ती लेवल आपल्याला काय करायची, वाढवायची आहे. स्वतःची लेवल वाढवण्यासाठीच तर आपण इथे आहोत ना. आणि ती लेवल वाढवायची आहे सबकॉन्शियस माइंडला 3 प्रकारे ट्रेनिंग देऊन, जी उद्यापासून आपण सुरू करतो. आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया जेथे मी विचारला. जबाबदाऱ्या लिहा बघू, सगळ्यांनी लिहिल्या. कोणाची झाली असेल त्याने 1-2 फक्त वाचून दाखवा मला, 2-3 वाचलं तरी चालते. समिता मॅम माझा बोला. काय नाही, जबाबदारी फ्रेश राहायला शिकणार. जबाबदारी काय आहे, जबाबदारी फ्रेश राहायला शिकणार. ओके. जबाबदाऱ्या काय आहेत आपल्या, दिवसभराच्या जबाबदाऱ्या लिहिल्या तरी चालेल. दिवसभराचं आपलं वर्क रोजच, खाणं पिणं, आपली तयारी, सगळं झोप बीप सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. व्हेरी गुड. नेक्स्ट, ऑफिसच्या कामामुळे मुलाचं शिक्षण. ओके. आणि EMI, हाऊस रेंट, कुकिंग, डेली ऑफिस वर्क. नाईस. अजून याच्यामध्ये मी कुठे आहे, तुम्ही स्वतः कुठे आहात. माझा दुसरा प्रश्न, आज मी प्रश्न विचारते ना, उद्यापासून मीच उत्तर देणार आहे, तर आज मला प्रश्न विचारू दे. तर ह्या सगळ्यांमध्ये आपण कुठे आहोत, जबाबदाऱ्या सगळ्यांचं नाही, स्वतः नाहीच आहोत. तेच तर प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत मी स्वस्थ नाहीये, जोपर्यंत मी मेंटली स्टेबल नाहीये, दुसऱ्या माणसांची काळजी मी कशी घेणार. मला मुलांचं बघायचंय, पार्टनरचं बघायचंय, घरातल्यांचं बघायचं, ऑफिसचं बघायचं, त्यासाठी मी तरी स्वस्थ पाहिजे ना. म्हणून आधी मी, म्हणून आधी माझा आनंद. दिवस पडलाय हो पूर्ण लोकांसाठी काम करायला, आपल्या घरातल्यांसाठी काम करण्याला. स्वतःसाठी 1 तास द्या, 1 तास. एक दिवस आपला वाढू शकतो. जर समजा 7 ला उठणारी व्यक्ती 6 वाजता उठली, तर तिचा असं आपण 30 दिवस उठलो तर एक आपल्याला किती दिवस आपले वाढले, बरोबर की नाही. 24 तास एक्स्ट्रा दिला आपण स्वतःला, 30 तास.
एफर्ट्स घेणं महत्वाचं, स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. आणि हे आपण या रेखीच्या माध्यमातून करणार. किती सुंदर गोष्ट आहे की नाही. जी व्यक्ती काही दिवसांपूर्वी रडत असते, डोळ्याखाली काळे पॅचेस आलेले असतात, वेडी होईल की काय, ह्या म्हणजे असे प्रश्न येतात पण अपॉइंटमेंट घ्यायच्या आधी की मॅम मी आता वेडी होईल का काय. एक एक मी आता नाव नाही घेऊ शकत पण मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकते की कोणत्या टाईपच्या केसेस येतात आणि त्यांना जेव्हा आपण हँडल करू ना, तेव्हा ती व्यक्ती जेव्हा नाचते, लिटरली नाचते, तेव्हा आपल्याला काय वाटत असेल. वर्षानुवर्ष खूप पुढत असतात. एक्झाम्पल देते, थायरॉइडचं प्रमाण बायकांमध्ये जास्त का आहे. एक्सप्रेस न केलेल्या गोष्टी अडकून पडतात. बरोबर. आपण आपल्या भावना व्यक्त करत नाही, दाबून ठेवतो आणि मग काही कालांतरी 30शी उलटल्यावर 40शी झाल्यानंतर थायरॉइड होणार, थ्रोट रिलेटेड जे काही काही गोष्टी आहेत त्यांची मी नावं, डिसऑर्डरची मी नावं नाही घेते कारण की ते आपण चांगल्या ऊर्जांसोबत करतोय. चुकीच्या गोष्टींची मी नावं घेत नाही, पण तुम्ही समजा असाध्य आजार जे होतात आजकाल, ठीक आहे, ते सुद्धा आपण क्युअर करू शकतो. एवढी पॉवर आपल्या हातात दिली आहे देवाने, ती उद्यापासून जागृत करणार. तंत्र, मंत्र, यंत्र. तंत्र काय, मंत्र काय, अफर्मेशन. तंत्र म्हणजे काय, सिम्बॉल, जे लेवल 2 लेवल 3 ला आपण देऊ. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे काय आहे, तंत्र काय आहेत, कोणते सिम्बॉल आहेत, ओम आहे, स्वस्तिक आहे, अशा प्रकारचे सिम्बॉल्स आहेत ते आपण 2 आणि 3 लेवल मध्ये शिकतो. ठीक आहे. तो मंत्र झाला, तंत्र झाला. आता यंत्र, मशीन काय, मी स्वतः मशीन आहे, आपण माध्यम आहोत, आपले हात मशीनचं काम करणार आहे. तर हे आहे तंत्र, मंत्र, यंत्र चा खरा अर्थ. मंत्र, व्हायब्रेशन्स. प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट होते. गोष्ट ती अट्रॅक्ट करायची आहे, तो लेट अस व्हायब्रेट ॲट दॅट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. ओके. गोंधळ येता कामा नये. ह्याला जितकं सॉर्ट आउट करून ठेवू ना, तितके मार्ग आपल्याला क्लिअरली दिसणार आहे. फॉग जमा झालाय ना, तो फॉग आपण बाजूला करणार आहोत. गाडीच्या काचेवरचा आपल्याला धूळ पुसावी लागते तेव्हा मार्ग दिसतो. तीच धूळ उद्यापासून पुसायचे मार्ग आपोआप तुम्ही स्वतः सांगाल. अरे मॅडम समोर होतं, मला कळलं नाही. किती मेसेज येतात की आधी का नाही भेटला तो, वेळ पण यावी लागते. एक गोष्ट गाठ बांधून ठेवा, इथे 75 लोक आहेत. 7व्या दिवसापर्यंत आपल्याला काय, तुम्हाला एक जबाबदारी देते मी, 7व्या दिवसापर्यंत ही संख्या डबल करून दाखवा मला. तुम्ही कशी करणार. उद्या तुम्ही रेकी हिलर बनाल, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला बदल घडवून आणायचं माध्यम बनायचं आहे. त्याचा एक मी चान्स आता या क्षणाला तुम्हाला सांगते, सुरू करा माध्यम बनायला. फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहेत, सगळ्यांना लिंक शेअर करा. ऍटलिस्ट लेवल 1च्या माध्यमातून तरी जाऊ दे त्यांना. जो मिनिमम लाईफ काय आहे, कशी जगायची आहे, हे जरी एखाद्याला कळलं ना आणि एखाद्याचं भलं झालं तर किती आपण मोठी गोष्ट करतो. थायरॉइड हील करता येईल का मॅम? येस, स्वतःच येस. तुम्ही हे बघ, मी इथे हे नाही सांगते की जादू होणार 1-2 दिवसामध्ये. हे बघा, जेव्हा तुम्ही हिलिंग करा, आता मी नंतर सांगायला पाहिजे लेवल 2 ला, पण मी आताच सांगते. हिलिंग म्हणजे काय, उपचार करतो आपण, एनर्जीचा उपयोग करू. पण जेव्हा आपण हिलिंग करू तेव्हा असा अर्थ नाही आज मी हिलिंग सुरू करते, माझ्या गोळ्या औषधं बंद करायच्या नाही. हळूहळू त्या गोष्टी कमी होणार आहेत, तुमचे मेडिसिन कमी होणार, हळूहळू हळूहळू तुम्ही त्यातून बाहेर पडणार. ही गॅरंटी त्या ब्रह्मांडाची आहे. मी माध्यम आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी, ती ऊर्जा तुमच्या जागृत करण्यासाठी काम तुम्हाला करायचं आहे. मी येऊन तुमचे सेशन घेणार का? या, मग मला द्या पर सेशन चार्जेस. आय एम फ्री. याल. त्यापेक्षा स्वतःचं हिलिंग स्वतः शिका. मी किती लोकांना पुरणार दिवसाचे, मी किती हिलिंग करू. स्वतःच शिका, बाहेर या. कलियुगातून सत्ययुगात जायला वेळ नाही लागणार मग प्रत्येक लोक अशी वागायला लागली. बरोबर की वागतच नाहीये, प्रश्न आहे आपला. बरोबर. आता काही प्रश्न आहेत. आजचा आपला सेशन झालेला आहे. मला इतक्या पेशन्सली तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कारण माझा वेळ जसा महत्वाचा आहे तसा तुमचा पण आहे.
हे बघा इथे मी बसली, हा लेक्चर फ्री आहे, हा सेशन फ्री आहे, याच्यातून मला ऍडमिशन्स मिळणार आहेत, नक्कीच मिळणार आहेत. पण जर मी नियत नाही ठेवली तर चालेल, हातच राखून बोलली तर चालेल, मला माहिती नाही चालणार आहे, कारण की माझ्या हातातच नाहीये ना, सगळं त्याच्या हातात आहे. आता मी बोलते, ही प्रणाली बोलत नाही आहे, हा ब्रह्मांड जे बोलून घेईल ते मी बोलते. अजून मला बोलायला लावलं तर हे चालूच राहणार आहे. पण आता माझ्या कॉन्शियस माइंडला मी समोर आणलेलं आहे आणि सांगितलं आहे की आपलं 1 तास होऊन गेलेला आहे. ओके, त्यामुळे उद्या पुन्हा भेटू, ह्याच एनर्जी सोबत या. तुमचा टास्क जे आहे, स्वतःचे जे सांगितले आहे ते करा. प्लस आणखी एक टास्क दिला आहे की उद्या ही संख्या आपल्याला वाढवायची आहे. का वाढवायची आहे? माझे ऍडमिशन्स वाढवायचे आहेत का? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तो ब्रह्मांड घेईल. आपण निमित्त बनायचं आहे, त्याची सुरुवात आजपासून करायची आहे, बीज रोवायचं आहे. जितक्यांना शक्य आहे, ज्यांच्या लाईफ मध्ये तुम्हाला वाटतंय बदल घडवायचा आहे, लेट देम कम इन अँड ट्रान्सफॉर्म. हा ब्रह्मांड आहे ना, कसली चिंता करायची. बोलतात मराठी माणसाला सवय एकमेकांचे पाय खेचायची. काय गरज आहे पायाची कोणाच्या? ब्रह्मांडाला पकडा, त्याच्यावर जा, तो त्याला पण घेईल, तुम्हाला पण घेऊन जाईल. कशाला करायचं या सगळ्या गोष्टी? आपल्याला नाही गरज. माझा बाप माझ्याकडे, माझी आई माझ्याकडे, त्याचा अंश मी आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडाचे, ब्रह्मांड ते पिंडी. त्याची हात धरल्यावरती मी कशाला घाबरेल कोणाला? तेव्हा कॉन्फिडन्स येणार. कॉन्फिडन्स कुठून येणार? पाठ करून येणार. मोटिवेशनल स्पीच ऐकून तात्पुरतं कॉन्फिडन्स बिल्ड होणार, मोटिवेट होणार. दुसऱ्या दिवशी अरे माझ्या मागल्या, बॅक टू पॅव्हिलियन, 0. ते कॉन्स्टंट टिकवायचं असेल तर कॉन्स्टंटली त्या गोष्टीची व्हायब्रेट होणं गरजेचं आहे. लोक मेडिटेशनचे क्लासेस करतात माझ्याकडे, सकाळी उठून मेडिटेशनचा पॅकेज संपला की मॅडम फिरसे वही हो रहा है. अरे त्या लेवलला तुम्ही राहा ना, त्यासाठी शिकणं गरजेचं आहे. किती दिवस माझ्यावरती अवलंबून आहे? NLP परत परत घ्यायला येतात, त्यापेक्षा शिका. स्वतःला पण काढा, मुलांना त्यातून काढा. अभ्यास असो, करिअर असो, व्हॉट एव्हर इट इज, एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन. मग रेकी काय शिकवते वेगळं? तेच शिकवते आपल्याला. तर उद्या आपण पुन्हा याच एनर्जी सोबत भेटू. टास्क कम्प्लीट करा, जास्तीत जास्त लोकांना याच्यात या आणि निमित्त बना. ओके, माझ्यातून काही चुकलं असेल तर मी क्षमा मागते. थँक्यू सो मच, आणि उद्या भेटू पुन्हा. ओके, कोणाला काही आता डाऊट्स आहेत? नाही. ठीक आहे, शॅल वी क्लोज इट नाव? Yes. ओके, बाय, सी यू.